नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे। यावेळी एक अशी बातमी समोर आली आहे जी शिवसेना ठाकरे गटासाठी अतिशय प्रेरणादायी आणि शक्तिदायक ठरणारी आहे। विशेषतः नाशिक जिल्ह्यातून ही बातमी आलेली असून शिंदे भाजप युतीला हा मोठा धक्का मानला जातोय। आज नाशिकमधून एक मोठा राजकीय बदल घडून आला आहे। माजी आमदार देवाभाऊ हरिश्चंद्र वाघमारे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे। हजारो कार्यकर्ते, विविध जाती धर्मातील नागरिक आणि 500 पेक्षा अधिक गाड्यांचा ताफा घेऊन हे सर्व शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले आहेत आणि त्यांनी आपल्या निष्ठेची पुनर्पूर्ती केलेली आहे। या प्रवेश प्रसंगी मातोश्री परिसरात जल्लोषाचे वातावरण होते। गुलालाची उधळण, बाळासाहेब अमर रहो च्या घोषणा आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवाभाऊ वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं। यावेळी वाघमारे यांनी स्पष्ट सांगितलं की जे काही राजकीय चुकलं गेलं ते आता सुधारण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत। उद्धव ठाकरे यांनी त्यांची विचारसरणी, नेतृत्व आणि प्रामाणिकपणा पाहूनच आम्ही पुन्हा शिवसेनेत परतलो आहोत। या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेचा आत्मविश्वास पुन्हा उंचावला आहे। जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता शिवसेनेला एक सक्षम चेहरा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाला आहे। पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये फक्त एका समाजाचे नव्हे तर दलित, मुस्लिम, ओबीसी यांचाही मोठा सहभाग दिसून आला, ज्यामुळे शिवसेनेच्या सर्व समावेशक भूमिकेला बळकटी मिळाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमधून उद्धव ठाकरेंकडे नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा ओघ वाढतच आहे। कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातूनही अनेक छोटे मोठे नेते शिवसेनेत दाखल होत आहेत। यामुळे भाजप शिंदे गटाच्या नेत्यांची चिंता वाढू लागली आहे। विशेषतः नाशिकसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात हे चित्र दिसणं म्हणजे आगामी निवडणुकांमध्ये उद्धव शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। मित्रांनो, हा फक्त एक सुरुवातीचा झोत आहे की मोठ्या उलथापालथीची नांदी? पुढील काही महिने हेच ठरवतील, पण आजचा दिवस मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरला आहे। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रभाव पुन्हा एकदा वाढतोय का? शिंदे भाजप युतीला खरोखरच धक्का बसेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्ही जर उद्धव ठाकरे यांचे समर्थक असाल तर शिवसेना जिंदाबाद असं लिहायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।